युनिफॉर्म दिलेली आहे मॅडम, आम्हाला भीती वाटत नाही. जर समोरचा गुन्हेगार कोणीही असू द्या, जर गुन्हेगार आहे तर आमच्यासाठी फक्त गुन्हेगार आहे, काय कोणाचा फेवर नाही, कोणाची भीती नाही. आणि जे काही योग्य तर लीगल कारवाई होणार आहे ते आम्ही, जर गुन्हेगार असेल तर कठोरतम जे काही लॉमध्ये आहे ते कारवाई आम्ही त्याच्यावर करणार आहे. चांगलं काम होत असेल त्यांना आम्ही कंटिन्यू करू आणि जिकडे आम्हाला असं वाटेल की इकडे इम्प्रूव्ह करायची गरज आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त जे जनता आहे त्याच्यासोबत जे कॉन्टॅक्ट आहे ते ठेवून त्यांचा काही अडचण असेल ते आम्ही जे आहे सोल्व करण्याचा प्रयत्न करू. दिवसामध्ये 2 वेळाची जर तुम्हाला जेवण भेटत असेल, तुम्हाला तुमच्यावर जे आहे ते there is a roof above you, then you are very lucky and you have a functional body, then you should be very inspired because there are a lot of people ज्यांच्याकडे जे आहे ते प्रॉपरली जे आहे फिजिकली जे आहे ते हेल्दी नाही आहे. तरी या सर्व गोष्टी ज्या आहे आपल्याला लक्ष ठेवून आणि आपले आईवडील जे आहे ते आपल्या सक्सेससाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे, आपले रिलेटिव्ह किती इम्पॉर्टंट आहे, हे सर्व गोष्टी जे आहे आपल्या लक्षामध्ये जे आहे ते राहिली पाहिजे. आणि एक सतत अभ्यास जर चालू राहिला तर जसं मी सांगितलं मॅडम, कोणतीही गोष्ट जी आहे ते मोठी नाही आहे. नमस्कार प्रेक्षक हो, मी अनिता काळे, आपण बघत आहात मंडल न्यूज. आज आपल्यासोबत आहेत अमरावतीचे नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक IPS पंकज कुमावत. सर, तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीमध्ये पहिल्यांदा अपर पोलीस अधीक्षक या पदावर तुम्ही आले आहात आणि त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदा तुमची अमरावतीमध्ये या पदावर पदोन्नती झाली आहे असं माहिती पडलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? हो मॅडम, हे माझी जे आहे फर्स्ट ॲडिशनल SP ची पोस्टिंग आहे. यापूर्वी तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत होतात आणि तिथले बरेच किस्से आमच्या कानावर आलेले आहेत. म्हणजे एक प्रसिद्ध नामवंत असं अधिकारी म्हणून पंकज कुमावत यांचं नाव होतं. हो मॅडम, आमची बीडमध्ये जे आहे केज सब डिव्हिजनमध्ये ॲज अन SDPO म्हणून मी काम केलं आहे. तिकडे माजलगावचा जे सब डिव्हिजन होता तो पण माझ्याकडे होता आणि अंबाजोगाईचा जे होता तो पण काही दिवसासाठी माझ्याकडे होता. अजून जे काही सेन्सिटिव्ह इन्व्हेस्टिगेशन होते ते पण होते. तर तिकडे बीडमध्ये एक चांगला आम्हाला अनुभव भेटला आणि आम्ही तिकडे पण जे आहे ते चांगला कार्य करण्याचा प्रयत्न केला होता. तुमची दबंगगिरी तिथे खूप फेमस होती असं ऐकलं आहे. म्हणून दबंगगिरी असं सांगता येत नाही. जे काही आम्ही केलेलं आहे असं काही आउट ऑफ वे जाऊन काही केलेला नाही आहे. फक्त असा होता की जे काही आपण लॉमध्ये आहे, जे काही लिगल आहे ते आम्ही विदाऊट काही फिअर आणि फेवर जे आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. तर जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि ज्यांना जस्टिसची रिक्वायरमेंट आहे, ज्यांना न्याय पाहिजे त्यांना आम्ही काही करून जे आहे ते न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. दबंगगिरीमध्ये मी तुम्हाला सांगेल की आमच्या कानावर काय आलं आहे, बड्या राजनीतिक लोकांना न घाबरता त्यांचे मोठे मोठे तुम्ही गुटख्यांचे गोदामं म्हणा किंवा जुयांचे अड्डे आहे त्यांना उद्ध्वस्त केलं, असे किस्से आमच्या कानावर आले. हो मॅडम, असे भरपूर मोठी कारवाई जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जे SP सर होते आणि IG सर होते त्याच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. आणि जे मी सांगितले की आम्ही जे आहे कोणाच्या विदाऊट फेवर आणि विदाऊट फिअर जे आहे आम्ही तिकडे काम केलेला होता. मग आम्ही हे बघितले नाही की समोरचा जर इलिगल धंदा आहे तर तो कोणाचा आहे, तर त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे इलिगल धंदे आहे ते बंद करण्याचं काम केलं होतं. अशा वेळेस कुठे भीती नाही वाटली? नाही, युनिफॉर्म दिलेली आहे मॅडम, आम्हाला भीती वाटत नाही. वर्दी असली की मग कसली भीती नसते. हो. आम्ही असं ऐकण्यात आहे की एका राजनीतिक कार्यकर्त्याने तुमच्यावर लाच घेऊन त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचा आरोप लावला होता. काय केलं होतं मॅडम? काय त्याचा म्हणजे त्यांच्यावर काही केस होता का किंवा ते आरोपी होता का? जर असेल तर आपण याचं उत्तर स्वतःहून देऊ शकते. अदरवाईज आपण जे बीडचे जे सामान्य जनता आहे त्यापैकी कोणालाही विचारू शकतात, आपल्याला या प्रश्नाचं जे उत्तर भेटून जाईल. आपण तुमच्या आता फॅमिलीकडे वळूयात. तुमच्या फॅमिलीत तुमचं आणि तुमचे बंधू अमित कुमावत या दोघांचं नाव सध्या बरंच बातम्यांमध्ये आहे. दोघांची मेहनत इथपर्यंत पोहोचण्यासाठी एकंदरीत प्रवास कसा होता? मॅडम, प्रवास जे आहे ते चांगला होता, कठीण होता, पण असा होता की जे
आम्ही कॉलेजपासून जे आहे सोबत होतो. आम्ही दोघे जे आहे ते IIT दिल्लीमधून दोघांना ग्रॅज्युएशन केली होती. मग नंतर आम्ही जे आहे 2 वर्षाची प्रायव्हेट जॉब करून आम्ही हे जे याचा प्रिपरेशन सुरू केला होता आणि दोघांना जे आहे ते सेम अटेम्प्टमध्ये जे आहे आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये पास झालो होतो. तो खूप चांगला अनुभव होता. एकमेकांना आम्ही सहयोग केला आणि खूप आनंद आला आम्हाला. खूप सर्वसाधारण घरून तुम्ही आले आहात आणि तिन्ही बंधू आज खूप चांगल्या पोस्टिंगवर आहात. स्वतःच्या बळावर शिक्षण घेऊन आज पुढे गेले आहात. एका मुलाखतीमध्ये ऐकलं होतं तुमची की आम्ही शिक्षणाची आम्हाला आवड होती, मात्र पैसा नसल्यामुळे आम्ही ते शिक्षण हे नसलं. म्हणजे खूप छान असा तुमचं वाक्य होतं की आमच्यासाठी अभ्यास कठीण नव्हता, कठीण आमची त्याच्यासाठी लागणारा खर्च उचलण्याची परिस्थिती होती. हो मॅडम, हे जे सामान्य परिस्थिती आहे फक्त माझी नाही आहे. आपला भारतामध्ये जवळपास जे 90% जे ऑफिसर्स किंवा हे चांगल्या पदावर आहे सर्वांचा जवळपास सेम प्रवास असतो. त्यामध्ये डिफिकल्टी पण असते आणि आमच्या साठी जसं मी अगोदर सांगितले होते की जे एक्झामिनेशन होता किंवा जे काही आम्ही आतापर्यंत केलेलं आहे ते इतका कठीण नव्हता. ज्यावेळेस आम्ही आमच्या आजी आजोबा आहे किंवा आमचे आई वडील आहे त्यांच्याकडे बघायचो कसं ते कठीण परिश्रम करून आम्हाला जे आहे ते चांगली शिक्षा दिली आणि आम्हाला प्रत्येक कामामध्ये आमचा सहयोग केला, तर ते भरपूर डिफिकल्ट होता आणि तेच जे आहे खरंच आमचे जे इन्स्पिरेशन होते. तुम्ही अमरावतीमध्ये आले आहात. अमरावती ग्रामीण भागात तुम्ही पदभार सांभाळला आहात. आल्यानंतर काय परिस्थिती दिसली? आता मॅडम जस्ट आलो आहे मी. परिस्थिती जी आहे ते त्याचा जायजा घेणं चालू आहे आणि त्याप्रमाणे जे आहे जे काही चांगलं काम होत असेल त्यांना आम्ही कंटिन्यू करू आणि जिकडे आम्हाला असं वाटेल की इकडे इम्प्रूव्ह करायची गरज आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त जे जनता आहे त्याच्यासोबत जे कॉन्टॅक्ट आहे ते ठेवून त्यांचा काही अडचण असेल ते आम्ही जे आहे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. इथे पदभार सांभाळण्यापूर्वी नक्कीच तुम्ही इथला गुन्हेगारी संबंधीचा अभ्यास केला असेल किंवा माहिती घेतली असेल. काय सारांश सांगाल? पण ते अभ्यास जे आहे ते आतापर्यंत चालू आहे आणि जसे अगोदर आम्ही केला होता. जर समोरचा गुन्हेगार कोणीही असू द्या, जर गुन्हेगार आहे तर आमच्यासाठी फक्त गुन्हेगार आहे, काय कोणाचा फेवर नाही, कोणाची भीती नाही आणि जे काही योग्य तर लिगल कारवाई होणार आहे ते आम्ही, जर गुन्हेगार असेल तर कठोरतम जे काही लॉमध्ये आहे ते कारवाई आम्ही त्याच्यावर करणार आहे. इथे आल्यानंतर तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या खालचे अधिकारी कसं एकंदरीत सगळा हे होता? ते तर तेच सांगू शकतात. आमच्यासमोर जे काही आहे ते तर सर्व चांगलंही असते. बाकी एक कोणताही डिपार्टमेंटमध्ये पोलीस असू द्या ते हे जे आहे एक टीमवर्क असते आणि सर्व जे आहे आमचे ऑफिसर्स आणि यांना सोबत घेऊन आम्ही जे आहे ते एक चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करू. आम्ही काय संदेश द्याल? संदेश असा आहे की आपल्याला काही जर पोलीस संबंधित अडचण असेल, काही असेल तर आपण जे आहे ते सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतात. आपली जे तक्रार आहे ते प्रामाणिकपणे नोंदवू शकतात. अगर तिकडे काही अडचण असेल तर ते सिनियर ऑफिसर्स आहे तर आम्ही SP ऑफिसमध्ये आहे, SP सर आहे, कुठे कधीही तुम्ही इकडे येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटू शकतात आणि आपली जे तक्रार आहे ते आमच्यासमोर प्रस्तुत करू शकतात. आम्ही जे काही लिगल पॉसिबल वे आहे त्यामध्ये त्यांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही इथे रुजू झाल्यानंतर आता सध्या पुढे निवडणुकी येणार आहेत, राजकीय वातावरणाचा काही अभ्यास केला? मॅडम जसं मी सांगितले आता फक्त 1-2 दिवस झाले आहे. आता आमचा अभ्यास जे आहे ते सुरू आहे. सर, तुम्हाला अमरावतीमध्ये रुजू होऊन 1-2 दिवस झाले आहेत, पण तुम्ही या खात्यामध्ये म्हणा किंवा या खुर्चीवर बऱ्याच वर्षापासून आहात. एकंदरीत तुम्हाला अंदाज या गोष्टींचा पूर्वीपासून असेल? ते आहे मॅडम. बाहेरची गोष्ट आपण ऐकतो पण ॲक्च्युअलमध्ये जे आहे आपल्याला कोणताही परिस्थितीमध्ये रेस्पॉन्ड करण्यासाठी आपल्याला तिकडची ॲक्च्युअल ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर आम्ही आलो आहे आणि इकडे अभ्यास आमचा चालू आहे. सर, एवढ्या वर्षापासून तुम्ही या खात्यात काम करत आहात. एखादी अशी आठवण जी तुम्ही आत्तापर्यंतच्या कार्यकाळात की जी कधीच विसरणार नाही, अशी एखादी घटना किंवा असा एखादा तुमची कार्यवाही जी मेमोरेबल राहिली?
असेच भरपूर काम आहे. जसे माझी फर्स्ट पोस्टिंग जी आहे ते मागची पोस्टिंग आमची फर्स्ट पोस्टिंग होती महाराष्ट्रामध्ये ॲज अन इंडिपेंडंट चार्ज म्हणून, ॲज अन SDPO म्हणून होतो आम्ही बीड जिल्ह्यामध्ये. तर तिकडे जे असे भरपूर जे रेड करताना जे आहे भरपूर रात्रभर जे आहे आम्ही कुठेतरी जे आहे वेट करायचं आहे आणि मग नंतर रेड करायचं. तर ते एक भरपूर चांगला अनुभव होता आणि ते बीडचा जे अनुभव आहे ते आयुष्यभर जे आहे आमच्यासोबत राहणार आहे. आणि त्यामध्ये आम्हाला भरपूर काही क्राईम संबंधित आणि जे लॉ अँड ऑर्डर आहे त्याच्या संबंधित भरपूर काही आम्हाला शिकण्याचा जे आहे संधी भेटली त्यामध्ये. आणि जे SP सर होते, IG सर होते, त्यांच्याकडूनही आम्हाला जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पोलीस वेलफेअर आहे, त्याच्या संदर्भात भरपूर काही शिकायला भेटला. तर हे सर्व गोष्ट जे आहे ते आम्हाला कुठे ना कुठेतरी प्रेरणा देणार आणि आम्हाला जे आहे ते आम्हाला जे आयुष्यामध्ये येते ते हे सर्व गोष्ट आम्हाला आठवण राहणार. सर, परीक्षा दिल्यानंतर पहिली पोस्टिंग कुठल्या वर्षी झाली आणि जी पदोन्नती तुमची होत गेली ती कुठल्या, म्हणजे पायऱ्या कशा कशा होत्या? मॅडम 2 वर्ष आम्ही जे आहे ते नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादमध्ये होतो. त्या कालामध्ये जे आम्हाला 6 महिन्याचा एक ट्रेनिंग, ग्राउंड लेवल ट्रेनिंग असतो, तो आमच्या धुळ्यामध्ये झाला होता. मग त्याच्यानंतर फर्स्ट पोस्टिंग आमची बीड जिल्ह्यामध्येही होती. तिकडे आम्ही जे आहे जवळपास 2 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर हे सेकंड पोस्टिंग आहे ॲज अन ॲडिशनल SP म्हणून माझी. सर, अभ्यास कसा केला? जसं सर्व लोक करते तसंच केला होता. अभ्यासमध्ये असं काही स्पेसिफिक नाही आहे. फक्त जे काही आपल्याला अभ्यासमध्ये माहीत असला पाहिजे की जे काही एक्झामिनेशन आपण देतो आहे तर त्याची रिक्वायरमेंट कशी आहे, म्हणजे त्यानं काय अपेक्षित आहे आणि जे मागचे ट्रेंड्स कसं आहे. जसं एक्झामिनेशन होत असेल तर कंप्लीट आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असली पाहिजे की कसा एक्झाम होतो आहे, कोणकोणत्या टप्प्यामध्ये होतो आहे, काय प्रश्नपत्रिकामध्ये येत आहे आणि जे मागचे जे प्रश्नपत्र आहे ते आपल्याला स्टडी केलं पाहिजे. आणि बाकी जे आपले जुने टॉपर्स वगैरे आहे त्यानं काय चूक केली होती किंवा चांगला काम असा केला होता की त्यांना सक्सेस भेटली होती, त्याचा सर्वांचा अभ्यास करून जे आहे कंटिन्युअस सतत अभ्यास केला पाहिजे, कन्सिस्टंट असला पाहिजे. असं नाही की आपण एक दिवस 18 तास वाचलो आणि दुसऱ्या दिवशी जे आहे आपण काहीच अभ्यास केला नाही, असं झाला नाही पाहिजे. आणि जर आपण कंटिन्युअस सतत अभ्यास करत राहिला आणि त्यामध्ये जे आहे अप्स अँड डाऊन्स येते, कधी आपल्याला जे आहे ते चांगला वाटतो, कधी आपल्याला वाटतो की लय अवघड आहे, पण कंटिन्युअस जे आहे आपल्याला सतत अभ्यास जर चालू राहिला तर डेफिनेटली जे आहे आपल्याला सक्सेस जे आहे ते भेटते. सध्या बरीच मुलं UPSCची MPSCची आपल्याला तयारी करताना दिसतात, त्यांना काय मेसेज द्याल? आता हे तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे तर सांगितलं, स्पर्धांना कसं फेस करायचं? माझं असं मत आहे मॅडम की यामध्ये जसं सतत अभ्यास जे आहे ते एक इम्पॉर्टंट आहे. कधी आपण काय करतो की आपल्याला ज्यावेळेस 1-2 चान्समध्ये जर सक्सेस भेटत नाही तर लोक जे आहे ते डिस्करेज होतात. पर जसं आम्ही UPSCमध्ये होतो, आमचे बरेच मित्र असे पण आहे ज्याने 7-8 वर्ष लागून पण जे आहे ते कंटिन्यू सतत अभ्यास करत राहिले आणि आज जे आहे ते पण IAS पदावर आहे. तरी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण जे आहे ते आपण काय चूक करत आहे प्रत्येक गोष्टमध्ये ते आपल्याला त्याचा पण अभ्यास केला पाहिजे की मागच्या अटेम्प्टमध्ये जे आहे आपल्याला काय चूक केली, आपण काय चांगलं काम केलं, आपल्याला त्याचा अभ्यास करून जे आहे ते पुढचा जे अटेम्प्ट आणि प्रयास जे आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह केला पाहिजे. दिवसामध्ये 2 वेळाची जर तुम्हाला जेवण भेटत असेल, तुम्हाला तुमच्यावर जे आहे ते there is a roof above you, then you are very lucky and you have a functional body, then you should be very inspired because there are a lot of people ज्यांच्याकडे जे आहे ते प्रॉपरली जे आहे फिजिकली जे आहे ते हेल्दी नाही आहे. तरी या सर्व गोष्टी ज्या आहे आपल्याला लक्ष ठेवून आणि आपले आईवडील जे आहे ते आपल्या सक्सेससाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे, आपले रिलेटिव्ह किती इम्पॉर्टंट आहे, हे सर्व गोष्टी जे आहे आपल्या लक्षामध्ये जे आहे ते राहिली पाहिजे. आणि एक सतत अभ्यास जर चालू राहिला तर जसं मी सांगितलं मॅडम, कोणतीही गोष्ट जी आहे ते मोठी नाही आहे. ते UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, त्यामध्ये आज नाही तर उद्या जे आहे आपल्याला सफलता जे भेटेल. प्रेक्षक हो, तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या मेहनतीमध्ये सातत्य असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. एकंदरीत IPS पंकज कुमावत सध्याचे आपल्या अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक जे नव्याने रुजू झाले आहे, यांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून संदेश दिला आहे. मी अनिता काळे आणि आपण बघत आहात मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.